आज आपण संडे स्पेशल व्हेज मेयोनीज सँडविच बनवणार आहोत। खूपच छान लागतं ते, तर तुम्ही पण नक्की करून बघा घरी। आणि त्यासाठी लागणारे आपल्याला घरातलं सामान असतं आपले काही व्हेजिटेबल्स घेतलेले आहेत, मी मेयोनीज घेतलेला आहे आणि बारीक हिरवी मिरची घेतलेली आहे। चला तर बघूया। सर्वप्रथम आपण एक गाजर घालणार आहोत बाउल मध्ये। त्यानंतर मी एक 4 शिमला मिरची बारीक कट करून घेतलेली आहे त्या घालणार आहोत। त्यानंतर एक मोठा कप भरून मी बारीक चिरलेला कोबी घेतलेला आहे तो घालणार आहोत। भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता, काहीही घालू शकता। यामध्ये तुम्ही फ्लावर किसून घालू शकता, मटार घालू शकता, टोमॅटो घालू शकता। त्यानंतर एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे तो घालायचा आहे। त्यानंतर खूप सारी कोथिंबीर। आता हे सर्व छानपैकी मिक्स करायचंय। या मिश्रणामध्ये मी एक 3 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहे त्या घालणार आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। त्यानंतर चवीनुसार मीठ घालणार आहे। त्यानंतर आपण त्यानंतर या मिश्रणामध्ये आपण काळी मिरीची पावडर घालणार आहोत। त्यानंतर हे मी एक 1/4 कप मेयोनीज घेतलेला आहे ते घालून घेणार आहे। मेयोनीज मुळे आपलं सँडविच खूपच रुचकर आणि छान लागतं आणि हे हेल्दी पण आहे। खूप सारे व्हेजिटेबल्स आपण या सँडविच मध्ये घेतलेले आहे। आता हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, हे मिश्रण आपण छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण या मिश्रणामध्ये 1 टीस्पून भरून चिली फ्लेक्स घालून घेणार आहोत। छानपैकी मिक्स द्यायचंय याला। आपण हे 2 सँडविचचे ब्रेड घेतलेले आहेत। आता त्याला आपण पहिल्यांदा बटर लावून घेऊया। आता या एका स्लाइस वरती आपण ग्रीन चटणी लावून घेऊया। हा ग्रीन चटणीचा व्हिडिओ मी अगोदरच अपलोड केलेला आहे, त्याची लिंक मी शेअर करून देणार। खूपच छान होते ही चटणी। आता या एका स्लाइस वरती आपण टोमॅटो सॉस लावून घेणार। आता यावरती आपण जे रेडी केलेले फिलिंग आहे ना ते छानपैकी स्प्रेड करून घ्यायचं आहे। आता या मिश्रणावरती आपण एक चीज स्लाइस ठेवून घेणार आहोत। नंतर हे टोमॅटो लावलेलं मिश्रणाची स्लाइस आपल्याला यावरती प्रेस करून घ्यायची आहे छानपैकी। आता मी हा नॉनस्टिकचा तवा ठेवलेला आहे, त्यावरती भरपूर सारं बटर घालूया। त्यावरती हे शेकून घ्यायचंय छानपैकी, दोन्ही साइडनी शेकून घ्यायचंय छानपैकी गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत। वरच्या बाजूला सुद्धा थोडंसं बटर लावून घेऊया। आता याला आपल्याला टर्न करून घ्यायचंय, अलगद टर्न करायचंय। बघा दिसतानाच किती सुंदर दिसतोय ना सँडविच आपला, खूपच यम्मी लागतो। प्लीज तुम्ही पण नक्की करून बघा। आणि आजपर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर प्लीज सबस्क्राईब पण करून घ्या। आणि आमच्या घरी हा संडेचा नाश्ता झालेला आहे, प्लीज तुम्ही पण नक्की करून बघा आणि कसा झाला, कसा लागला सँडविच हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवा।
ही बाजूने गोल्डन ब्राऊन असा शेकून घेतलेला आहे मी. आता याला आपण सर्विंग प्लेट मध्ये घेऊया. दोन्ही बाजूनी गोल्डन ब्राऊन असा शेकून झालेला आहे आपला सँडविच. आता आपण याला सर्विंग प्लेट. आता आपण याला कट करून घेऊया. पिझ्झा कटर किंवा सुरीने हे तुम्ही कट करू शकता. बघा किती सुंदर यम्मी असं दिसतंय ना.